मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. न्यायालयाचा एक मोठा निर्णय झालेला आहे. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती लाभातून जादा पगाराची रक्कम वसूल करण्याच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विभागाच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याला जादा वेतन मिळाले असेल आणि त्यात कर्मचाऱ्यांची कोणतीही फसवणूक किंवा चुकीची माहिती देण्याची भूमिका नसेल तर निवृत्तीनंतर त्याच्याकडून मोठी रक्कम वसूल करणे अन्यायकारक ठरू शकते असे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. या प्रकरणात निवृत्त क्लास 3 कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभातून तब्बल 11,51,840 रुपयांची वसुली करण्यात आली होती. ही वसुली न्यायालयाने रद्द केली असून संबंधित रक्कम 7% साध्या व्याजासह परत करण्याचे आदेश दिलेले आहे. नेमके प्रकरण काय आहे तर मित्रांनो, या प्रकरणातील कर्मचारी हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. ते जुलै 31, 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या वेतन निश्चितीमध्ये विभागाकडून चूक झाल्याचे नंतर निदर्शनास आले. यानंतर विभागाने वेतनाची फेरनिश्चिती करत पूर्वीच्या वेतनातून जादा दिलेली रक्कम वसुली करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभातून 11,51,000 अधिक रक्कम कपात करण्यात आली. मात्र केवळ निश्चितीमध्ये झालेली चूक कर्मचाऱ्यांमुळे झालेली नव्हती. कर्मचाऱ्यांनी जादा वेतन मिळवण्यासाठी कोणतीही चुकीची माहिती दिलेली नव्हती किंवा फसवणूक केली नव्हती. त्यामुळे या वसुलीला न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने वसुली का चुकीची ठरवली तर मित्रांनो, अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा विचार करताना सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्णयाचा आधार घेतला. कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नसताना विभागाच्या चुकीमुळे मिळालेल्या जादा वेतनाची वसुली करणे विशेषतः कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर अनेक परिस्थितीमध्ये अन्यायकारक ठरू शकते असे न्यायालयाने नमूद केले आहे. 11.51 लाख रुपये व्याजासह परत मिळणार. मित्रांनो, न्यायालयाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली 11,51,840 रुपयाची वसुली रद्द केली आहे. तसेच ही संपूर्ण रक्कम 7% व्याजासह परत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. ही रक्कम 6 आठवड्याच्या आत परत करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे. मित्रांनो, देशभरातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय आहे हा. या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांमध्ये महत्वाची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः विभागाच्या वेतन निश्चितीतील चुकीमुळे जादा वेतन मिळालेल्या कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीनंतर वसुली केली जात असल्यास हा निर्णय महत्वाचा ठरू शकतो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.